नमस्कार मित्रांनो, हे बघा आज मी साखरातीच्या बाजाराला निघालोय. मेंढर दिवसभर चारले ना आता चाललोय संध्याकाळचा बाजार आणायला. तर हा मेंढर आहेत, मेंढर ह्या साईडला गेले. बर नाही नाही. तर भोगीच आपल्याला जरा भाजीपाला आणायचा आहे टँकाट. तर आता चाललोय बिराडावर. या साईडला बिराडी. काय रे सागर, काय चाललंय मग? बा नाही काय नाही चाललं होतं, गोड्याला निघले जरा. होय. गोड्याला निघले तर सागरला म्हणलं बसतो जायचं, बसायचं टाकून तिथे. सागर म्हणलं मी नाही एकटा आहे बसायचो. हा गोडी हाय तर त्या तिकडे पड्यान. जरा उशीरच झाला मला यायला. हा ना, हा ना. मग काय लयच उशीर झाला. हा ना. मग आता जरा मेंढर पण चांगले चारले आणि मग काढून दिली चांगल्या ठिकाणी. आता कवाशी गोई यायचं आणि कवाशी उशीर होईन हा ना. आता संध्याकाळच होईल, रात्रच होईल यायला. रात होईनच नाही तर काय. काय काय आणायचे मग? हा ना, आता बाजार सगळं बाजार लागेल ना. नाही पाणी प्यायचं का? पाणी दे ना. अयो सागर, बाकीचं मी आणलेलं तू येतोय बाजाराला? हा म्हणलं डाळ गुळ आणलेला आहे मी. तुम्हाला आता शेंग सोलानाच आणायला लागेल. जरा पाणी लय घारी हवं. गार आहे ना. हो सागर पेलाय का? सागर मग पितो आम्ही बी निघाले जरा. बरं काय काय आणायची मग? हं? काय काय आणायची? आता शेंग सोलाना सगळं आणा. हा आपलं नाही का तरकारी म्हणजे कुठं वाटाणा आणायचं, कुठं सक्राती घेवडा आणायचा, पावट्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, वांग, ऊस, सगळं ना आलं बाई. गाजर वांग, ऊस, गाजर, ज्वारीचं कणीस, हरभरा हरभरा बी आणायचा, हुरडा आणायचा, गव्हाच्या मांब्या गावात आणायच्या, आणि बोर असं आणायचं बरस. का लिहून नेऊ? तरी चालत, लिहून नेलं तर सगळं येईल. सागर देतो का लिहून मला? सांगा, घे तुझं पाठी पुस्तक असले तर लिहू आपण. तर आम्हाला बी आता यारवाडी आपलं सरपंच काटू गोळा उद्या पाठ उठायला लागल. म्हणून आताच तयारी चालली. कुठं सरपंच गोळा कर, कुठं पाणी भर चांगलं व्यवस्थित, मांदाळ आंघोळ्या पांघोळ्या माझ्यासारखं आजच पळापळ्या. हा नाही मग उरकात, नाही तर मग तसं मग की आता समजा घरातल्या वाणी असलं नुसतं रानात जायचं वावरात, मग होईन ना आजच्या दिवस कसं बी. 2026 मधला पहिला सण आहे. हा ना, कटाळा केल्यावर वटाळा होते. घोटाळा म्हणजे दमानीच होतंय ते. मग आपल्या मेंढराच्या टायमापास स्वयंपाक झाला पाहिजे. सकाळचं म्हणलं की संध्याकाळचं म्हणलं तरी मग हे काय मग इराची सुरुवात करायची लवकरच. संध्याकाळचा सण असल्यावर हे सकाळचा असल्या मग आणल्या दिवशीच तयारी करून ठेवायला लागते. आणि मग परत पाठ उठायला लागतं. जाऊ का मग? तर आता पिशवी देते ना. तर आता चाललंय लोकांचं घ्यायचं भाजीपाला, आणि मी पण येतो आता घ्यायला आलोय. हा काय निघते तुमची? हा बाण आहे बिराडावर. बघताय का व्हिडिओ? आज आलो ना भाजीपाला न्यायला. बर सांगू तरी. तर इथं म्हणजे सगळा ताजा माल. माझ्या शेंगा पण व्हिडिओ बघताय का? होय. हा 1 किलो मटर करा. संक्रांती घेवडा पाव करा. 1 पाव. वाटाणा कसा आहे? होय. बरोबर. काना भागलेला आहे. हा मस्त आहे. परत गाजर 1 पाव द्या. कोणता पावटा आहे? सांगलीचा पावला आहे. सांगलीच आहे का? अजून कोकणे पावट चालू नाही झालं. तर आता घेतलाय भाजीपाला. त्याच्यामध्ये आपल्याला खेंगाट बनवायची. कॅलेंडरच्या दुकानामध्ये आलोय आणि आपल्याला कॅलेंडर घ्यायची. तुला काय पाहिजे मामा? आपल्याला कॅलेंडर. कुठला कॅलेंडर पाहिजे? कालनेर महालक्ष्मी. हे घ्या महालक्ष्मी. किती तू? 1 का 2? किती नाही? 55 रुपयाला. 55 55 रुपये.
आज बाजाराला आलोय ते 2026 नवीन कॅलेंडर घेतो हा. पतंग बितंग पतंग दाखवते ना. ते आमचे मामा म्हणजे बालू मामाचा मामा ना. आता गाडीतनं उतरलो आणि निघालोय बिराडावर. जाताना उशीर झाला होता ऐकून, त्यामुळे मग आता अंधार पडलाय. तर आता वाडाकडे होळाच्या पुढे होळातनं जरा पाणी पण वाहते. आता जरा अंधारात पडलाय, पुढचा लागलाय पडायला. सागर काय रे रुसून बसलाय काय? हा होय, बोर आल दे खायला तुला. ये राय बोर. मग लय टाइम केला. झाला टाइम. आता इथून जाताना उशीर झाला ना बिराडावर. बरं रिक्षा गावलं येताना. हा म्हणलं आता रिक्षा बंद होते का काय कोणा. नाही होत तर चालते ना 8-9 वाजेपर्यंत. हा काय काय वेळेस नाही चालत म्हणजे. कसं काय चराय गावलं अर्चना? मस्त गावलं. माझा ना त्या दिवशी मी मापड गेलो तशी मला रात 8 वाजले. हवा ना म्हणून म्हणलं यांना बी आज होतं का काय उशीर. आता मला पण 7 वाजले की काय. मला 8 वाजले तिथे. हा ना मापाड्याचं ते गिराणच दळायला लवकर दळायला. त्यांचं काय ते आधी गहू बाजरी आपलं गहू तांदूळ दळायचे ते. आता काय झालंय म्हणजे दिवस बारीक आहे ना. हा 6 अजून दिवस नाही काय टायमाला मावळत. हा ना. म्हणजे असं तोंड वळख मोडते. आणि रात्र मोठी आहे. हा म्हणजे एक तासभर दिवस जातोय. 6-7 मे महिन्यामध्ये दिवस मावळतोय. मे जूनला सांगते का आता 1 तासभर आधी जातोय. नेमका मी चियाच्या टायमावर आलो. हा टायमिंग वर आलं. मीडिया आल्यानं चेस ठेवला. काय रे चितुंदरी का काय काय बळाली जरा बा इकडे बा इकडे. जानवर पण आडवं गेलेलं काय तर पुढं वळत गेली. या इथं पाणी हा खालते ना हम्म. आहे तिथं. बैल आहे ना. आहे दरा गेलं साली बघितलं ते उंदीर असं दरा उंदीराचे माझ्या मागास राती मांडीवर हा दरा. भारी चहा टायमिंगला भेटला. हा सागा दर तुला दूध चल. बाजारला गेले माणूस बेजार होते. काय होते हा बाजाराला गेल्यावर हे घ्यायचं ते घ्यायचं कंच इसरून राहते का काय. मग काय चिलट येते ते कॅलेंडर एक आणलं. बरं झालं. कॅलेंडर आता ते नवीन वर्ष निघलेला बरं दिवस झालं ना. बोर आणली वाटत. ऊस बराच मायदा आणला. नाही म्हणलं सागर मागील ऊस बरं खायला, झालं. सकाळ त्यामुळं मग 2 आणली. वळसा बी आणला वाटत. हा? वळसा आणला की. सगळं आणली. हे सकाळ उंद्या लागन आज नाही परवा दिवशी लागन. सकाळचं काम आताच करून घेता काय अर्चना? आता थोडं काय करायचं काय. हे असं कागदात ठेवल्यावर काय होईल. खराब होते. हा असं मोकळं ठेवायला लागेल खुलं खुलं. हे गाजर आणि वाटा नाही का हा आधी कसल्या शेत सोलायचे आता. मग ते बाकीचे आहेत नाही काय याच्यात. सक्रा ते गेवडा बिवडा ते लाल शेंग नाही गावली बाई पापडी कंची पापड्या गेवडा नाही जेवढं होतं भेटलं तेवढं आणलं. असं झालं का. ते अजून टाइम आहे हो त्याला. काय मी अजून मग हे कुठलं वाल अजून नाही तयार झालं. हे चांगलीच आहे बोलली असं ना. पावटा. ते बांधाव जातात का बांधाव हा बघा इकडं असतात लाल लाल हा अंग ते पण असतात ह्या सणाला. हे सकाळचं काम आता करायचं का तर सकाळ लवकर मग उरकाय लागन. मग बाकीच आहे बाई हे सोलायचं म्हणजे या भाज्या बाकीच्या त्या चिरायच्या ते सकाळ लागन बघायला. आणि असली तयारी वाज केल्यावर थोडा फरक होतो ना. मग हा ह्याला जरा टाइम जातो असल्याला सोलायला. हरभऱ्याची पिंडीला हरभरा लय भारी गावला. हा मस्त बाकी असं जरा खुलं करून ठेव बरं पडलं. हा मग काय. हा हा ना
आता हे आहे, ह्याच्यात बी आहे तर वांगी, तांबाटी, मिरच्या, आलं, बोर, ह्यात बोर येत. त्यात बोर आहेत. तर हे राहू दे आता सकाळशी करायचं. आता सागर खाली का बोर त्यातली? खाली की सागर नाही खाली, सगळ्यांनी खाली. बोर थोडी जास्त आणली कारण म्हणलं बोर आणि ऊस खायला. हाय. गाजर बी मस्त आणला. बर ते आपल्या तिकडच्या देशा गाजरावाने गाजर नाही हा. तिथं बऱ्याच महिला भेटल्या. होय हा ना, आपल्या व्हिडिओ बघणार भेटले होय. आदोगर पण काय भेटल्या रस्त्याने हा चालत चाललो होतो ना आतमध्ये गावात, तेव्हा पण काय भेटल्या. कायला म्हणजे कायला व्हिडिओ मधनं म्हणजे बोलायला भेटलं किंवा दाखवायला भेटलं, काय जणांना नाही भेटलं. होय तर झाले एक दुसरा सण येईन ना लगेच त्यांचा आपलं 26 जानेवारी 26 जानेवारी. तो राष्ट्रीय सण आहे. हा पण सणच आहे ना ते बी. हा ना, आपल्या भारताचा ते तर किती याचा आहे, ते तर लय महत्वाचा सण आहे. प्रजासत्ता दिन साजरा करायचा ना आपल्याला हा. वाड्यावर. तेच ना मग. तो एक आहे सण हा. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी हे एक राष्ट्रीय सण इथं आणि ते पूर्ण भारतात साजरा करतात. ह्यो पण सण भारतात साजरा करते ते म्हणलं. हा, ह्यो सक्रातीचा सण पण पूर्ण भारतात साजरा करते. करत असते. पण वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी नावं त्यांची घेतली जातात. हा आपल्याकडे खेंगाड बनवतात, काही ठिकाणी खिचडी, काही ठिकाणी पोंगळ. काय पोंगळ आपल्याकडे याला शेंगसवाला म्हणतात. शांगसवाल्यांना म्हणतात. किंवा इकडे म्हणजे सगळ्या राज्यामध्ये बहुतेक ह्यो सण साजरा करतात संक्रांतीचा. तर पहिल्या दिवशी म्हणजे ह्यो शांगसवालांना खेंगाट, दुसऱ्या दिवशी पोळ्या आणि तिसऱ्या दिवशी मांसाहारी मटण. आणि पुन्हा हिला आहे ना लिकुरवाळी भाजी पण म्हणतात. होय, हा खरं तर म्हणजे जे आपण रब्बी पेरणी करतो आणि मग ह्या टायमाला संक्रांतीला ती पिकं सगळी तोडणीस येतात आणि मग त्याचा आस्वाद आपण घेतो. कारण रब्बी पिकं ह्या टायमाला म्हणजे ती सगळी पिकतीत तयार होतात खायला आणि मग त्याचा आपण आस्वाद घ्यायचा. आणि खरं तर म्हणजे ह्या सणाला तिळाचं महत्व जास्त मोठं आहे. हा. कारण दिवस आता तिळ 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 मोठा होणार 21 जून पर्यंत. आणि 21 जूनला 21 जून पासून परत दिवस बारीक होतो ना, असं आहे. आता 22 डिसेंबरला सर्वात लहान दिवस असतो नाही का? लय लहान. हा, आणि मग 22 डिसेंबर पासून म्हणजे दिवस मोठा होतो आणि मग सक्राती या सणापासून तिळ 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 वाढतो म्हणायचं नाही का? वाढतं मग पार पार मग आता 6ला मावा तर नंतर आहे ना 7ला मावा 1 तास लेट होणार मावळायला बाहेरच्या ना. आता हरभरा सोडून घेऊ चल. तर चाललंय दोघी जणीचं. आता कसं आहे थोडासा आता वेळ आहे आणि मग सकाळ परत कोण मेंढराला जायचं, कोण धुवायला, कोण गोड्याला, कोण वेगवेगळे काम असतात. मग काय कोण इकडे तिकडे जात. त्यामुळे ते मग हरभरा गावठी नाही हा, जपान हरभरा दिसतोय. जपानी ना हा मोठा आहे नाही काय ते गावठी म्हणजे लय बारीक, ते खायला लय बारीक चुनू चुनू दिसत. म्हणजे तोंड खवाळे ऐकत पण नाही. होय अर्चना. हा ना अर्चना इकडे बघून बोल की जरा, तोंड खावळलं ना ऐकत ना. नाही ना एवढं लय हे बोल नाही. कसं निघते हरभरा. हरभरा निघतात चांगलं पण कवळ येतात भरलेला नाही. पण आता काय मुठभर गावलं तरी बाजाला. हा ना. आणि नसलं तर काही टायमाला असलं मग आपलं वाळलेला हरभरा पण मी तर भिजाय घालते आणि मग ते ह्याच्यात टाकायचं. त्याला काय होतंय तेव्हा